नमस्कार, वेलकम. सर्वांचं हार्दिक स्वागत. मी डॉक्टर जयवंत इंगळे, असोसिएट प्रोफेसर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बळवंत कॉलेज विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अल्पाधिकाराची वैशिष्ट्य पाहणार आहोत. अल्पाधिकार, ऑलिगोपॉली मार्केट, त्याला अल्पजनाधिकार किंवा अल्पाधिकार बाजार पद्धत असं सुद्धा म्हणतात. अल्पाधिकार, ऑलिगोपॉली मार्केट हे जे प्रकरण आहे हे अर्थशास्त्रातील, मायक्रो इकॉनॉमिक्स मधील, सूक्ष्म अर्थशास्त्रातील एक महत्वाचं प्रकरण आहे. स्पर्धेनुसार बाजाराचे जे प्रकार केलेले आहेत, पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा, त्यापैकी अपूर्ण स्पर्धेचा अल्पाधिकार हा एक बाजाराचा, स्पर्धेचा महत्वाचा प्रकार आहे. अल्पाधिकार बाजारपेठ, अल्पाधिकार किंवा अल्पजनाधिकार हे जे प्रकरण आहे, हे प्रकरण इयत्ता 12वी, BA, BCom, MA, MBA या परीक्षांसाठी, अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी सर्व विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक सर्वांचं मनापासून स्वागत करतो. अल्पाधिकाराची वैशिष्ट्य पाहण्यापूर्वी अल्पाधिकार म्हणजे काय, अल्पाधिकार बाजारपेठ म्हणजे काय हे पाहणं आवश्यक आहे. अल्पाधिकार किंवा अल्पजनाधिकार किंवा अल्पाधिकाराची बाजारपेठ याला इंग्रजीमध्ये ऑलिगोपॉली असा शब्द आहे. ऑलिगोपॉली हा जो इंग्रजी शब्द आहे तो ऑलिगॉई आणि पॉलिस या ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे. ऑलिगॉई, OLIGOI, ऑलिगॉई या ग्रीक शब्दाचा अर्थ संख्येने अल्प, कमी, अल्पसंख्य असा आहे. आणि पॉलिस, POLIS याचा अर्थ विक्रेते, पोलन किंवा पॉलिस याचा अर्थ विक्रेते असा आहे. आणि म्हणून ऑलिगोपॉली हा जो इंग्रजी शब्द आहे त्याचा अर्थ ज्या बाजारात विक्रेत्यांची संख्या थोडी असते किंवा कमी असते किंवा अल्प असते किंवा मोजकी असते त्याला अल्पाधिकार किंवा अल्पाधिकाराची बाजारपेठ असं म्हणतात. आपण बघितलं की ऑलिगोपॉली हा जो इंग्रजी शब्द आहे, हा इंग्रजी शब्द ऑलिगॉई आणि पॉलिस या ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे. आणि ऑलिगॉई याचा अर्थ अल्पसंख्य, कमी किंवा अल्प, आणि पॉलिस म्हणजे विक्रेते. ज्या बाजारात अल्प विक्रेते असतात, कमी विक्रेते असतात त्याला अल्पाधिकार किंवा अल्पाधिकाराची बाजारपेठ असं म्हणतात. स्टोनियर आणि हेग या अर्थशास्त्रज्ञांनी व्याख्या दिलेली आहे ती अशी की ज्या बाजारात विक्रेत्यांची संख्या थोडी असते त्या बाजाराला अल्पाधिकाराचा बाजार असं म्हणतात. ऑलिगोपॉली मार्केट म्हणजे विक्रेत्यांची संख्या किंवा उत्पादकांची संख्या थोडी असते, कमी असते किंवा अल्पसंख्य, म्हणजे विक्रेत्यांची संख्या जी असते ही संख्या पूर्ण स्पर्धेपेक्षा कमी असते पण 2 पेक्षा जास्त असते, 2 ते 15 एवढी असते. जॉर्ज स्टिग्लर यांनी एक व्याख्या दिलेली आहे ती आपण पाहूया. ते असं म्हणतात, ज्या बाजारातील एखादी उद्योग संस्था
आपलं बाजारविषयक धोरण हे संख्येनं थोड्या असणाऱ्या आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या धोरणाचा विचार करून ठरवत असते, त्या बाजाराला अल्पाधिकाराचा बाजार असं म्हणतात. जॉर्ज स्टिग्लर असं म्हणतात, ज्या बाजारातील एखादी उद्योग संस्था आपलं बाजारविषयक धोरण म्हणजे उत्पादन विषयक धोरण असेल, किंमत विषयक धोरण असेल, विक्री विषयक धोरण असेल, ही जी बाजारविषयक धोरणं आहेत, ही धोरणं ठरवताना बाजारामध्ये आपले जे प्रतिस्पर्धक आहेत त्यांच्या धोरणांचा विचार करून ठरवत असते, त्या बाजाराला अल्पाधिकाराचा बाजार असं म्हणतात. आणखी एक अल्पाधिकाराची व्याख्या आपण बघूया. ज्या बाजारात एकजिन्सी वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या आणि जवळचा पर्याय असलेल्या वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या उद्योग संस्था संख्येनं थोड्या किंवा मोजक्या असतात, त्या बाजाराला अल्पाधिकार बाजार असं म्हणतात किंवा अल्पाधिकार बाजार पद्धत असं म्हणतात. म्हणजे या बाजार पद्धतीत संख्येनं थोड्या किंवा मोजक्याच उद्योग संस्था असतात आणि या उद्योग संस्था एकजिन्सी वस्तूंचं उत्पादन करत असतात किंवा त्या वस्तूला जवळचा पर्याय असलेल्या वस्तूंचं उत्पादन करत असतात. पुढची एक व्याख्या आपण सोपी बघूया. ज्या बाजारात वस्तूच्या पुरवठ्यावर आणि किमतीवर अल्पविक्रेत्यांचा अधिकार असतो, म्हणजे मक्तेदारीचा अंश असतो, पूर्ण मक्तेदारी नसते, त्याला अल्पाधिकार असं म्हणतात. ज्या बाजारात वस्तूच्या पुरवठ्यावर आणि वस्तूंच्या किमतीवर अल्पविक्रेत्यांचा अधिकार असतो, त्याला अल्पाधिकार असं म्हणतात. आणखी एक पाचवी व्याख्या आपण बघूया. अल्पविक्रेत्यामध्ये, थोड्या विक्रेत्यामध्ये, मोजक्या विक्रेत्यामध्ये जी स्पर्धा असते, वस्तू विकण्याची, नफा मिळवण्याची जी स्पर्धा असते, त्याला अल्पाधिकार असं म्हणतात. म्हणजे अल्पाधिकार बाजारपेठेत थोडे विक्रेते असतात, मोजके विक्रेते असतात आणि त्या विक्रेत्यांच्या मध्ये आपापसामध्ये जी स्पर्धा असते त्याला अल्पाधिकार बाजारपेठ असं म्हणतात. आणि शेवटची सहावी व्याख्या आपण बघूया. बाजारातील वस्तूचा किंवा सेवेचा पुरवठा संख्येनं थोड्या असणाऱ्या उद्योग संस्थांच्या नियंत्रणात असेल तर त्याला अल्पाधिकाराचा बाजार असं म्हणतात. जे वस्तूचा किंवा सेवेचा जो पुरवठा आहे बाजारामध्ये, या पुरवठ्यावर जर संख्येनं थोड्या असणाऱ्या उद्योग संस्थेचं नियंत्रण असेल तर त्याला अल्पाधिकाराचा बाजार असं म्हणतात. थोडक्यात अल्पाधिकार ऑलिगोपॉली याचा अर्थ असा आहे की ज्या बाजारात विक्रेत्यांची संख्या थोडी असते किंवा कमी असते, मोजकी असते, अल्प असते, 2 ते 15 एवढेच विक्रेते असतात, त्या बाजाराला अल्पाधिकाराचा बाजार असं म्हणतात. आता आपण अल्पाधिकाराची व्याख्या पाहिल्यानंतर अल्पाधिकार बाजाराची काही वैशिष्ट्य पाहूया. या बाजाराचं पहिलं वैशिष्ट्य असं आहे की जे आपण व्याख्येमध्ये पाहिलेलं आहे, अल्पाधिकार स्पर्धेतील किंवा बाजारातील विक्रेत्यांची जी संख्या असते ही संख्या अल्प असते. पहिलं वैशिष्ट्य अल्पाधिकाराचं असं आहे, विक्रेत्यांची अल्पसंख्या
किंवा थोडे विक्रेते. अल्पाधिकाराच्या बाजारात विक्रेत्यांची संख्या थोडी असते, अल्प असते, मोजकी असते. म्हणजे किती असते? तर पूर्ण स्पर्धेपेक्षा कमी असते. पूर्ण स्पर्धेत विक्रेत्यांची संख्या असंख्य असते, त्यापेक्षा कमी असते. मक्तेदारीयुक्त जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेपेक्षा सुद्धा कमी असते. कारण मक्तेदारीयुक्त स्पर्धेत 30 ते 40 विक्रेत्यांची संख्या असते. त्यापेक्षा सुद्धा अल्पाधिकार बाजारात विक्रेत्यांची संख्या कमी असते. पण मक्तेदारीपेक्षा जास्त असते. कारण मक्तेदारीत एकच विक्रेता असतो. द्वयाधिकारापेक्षा जास्त असते. द्वयाधिकार म्हणजे डिओपॉली, त्यामध्ये 2च विक्रेते असतात. त्याहीपेक्षा जास्त असते. म्हणजे अल्पाधिकार बाजारातील विक्रेत्यांची संख्या ही 2 पेक्षा जास्त असते. 3 ते 10 किंवा 3 ते 15 एवढी स्पर्धा असते. एवढे उत्पादक असतात आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा असते. आणि या स्पर्धकांच्या मध्ये, या विक्रेत्यांच्या मध्ये जी स्पर्धा असते त्याला अल्पाधिकार किंवा अल्पजनाधिकार असं म्हणतात. आणि या उत्पादकांचं, या विक्रेत्यांचं वस्तूंच्या किमतीवर आणि वस्तूंच्या उत्पादनावर, वस्तूच्या पुरवठ्यावर नियंत्रण असतं. पहिलं वैशिष्ट्य आपण बघितलं की अल्पाधिकार बाजारात विक्रेत्यांची संख्या अल्प असते किंवा विक्रेत्यांची संख्या थोडी असते. 3 ते 15 एवढी विक्रेत्यांची संख्या असते आणि त्यांच्यामध्ये आपापसामध्ये स्पर्धा असते. आणि या उत्पादकांचं, या विक्रेत्यांचं वस्तूच्या किमतीवर आणि वस्तूच्या पुरवठ्यावर नियंत्रण असतं. अल्पाधिकार बाजाराचं दुसरं वैशिष्ट्य आपण बघूया. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की उद्योग संस्थेचा असमान आकार किंवा लहान मोठा आकार या बाजारातील अल्पाधिकार स्पर्धेतील ज्या उद्योग संस्था असतात, या उद्योग संस्थांचा आकार एकसारखा नसतो. काही उद्योग संस्था आकाराने लहान असतात, तर काही उद्योग संस्था आकाराने मोठ्या असतात. सर्व उद्योग संस्था आकाराने एकसारख्या नसतात. त्यामुळं असमान आकार किंवा लहान मोठा आकार हे अल्पाधिकार बाजाराचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. अल्पाधिकार बाजाराचं तिसरं वैशिष्ट्य असं आहे की मक्तेदारीचा अंश आढळतो. या बाजारात म्हणजे अल्पाधिकार स्पर्धेत काही प्रमाणात मक्तेदारी आढळते किंवा मक्तेदारीचा अंश आढळतो. अल्पाधिकार बाजारातील प्रत्येक उद्योग संस्थेची वस्तू भिन्न असते. भिन्न असल्यामुळं मक्तेदारी निर्माण होते. ग्राहक ठराविक विक्रेत्याकडूनच वस्तू खरेदी करतात. कारण वस्तू वेगवेगळ्या असतात. त्यामुळं प्रत्येक उद्योग संस्था मर्यादित प्रमाणात उत्पादन आणि किमतीवरती नियंत्रण ठेवू शकते. कारण ग्राहक त्या कंपनीशी किंवा त्या उद्योग संस्थेच्या वस्तूशी भावनात्मक दृष्ट्या जोडलेले असतात. त्यांना ती वस्तू आवडत असते. अशा प्रकारे अल्पाधिकार बाजारात उद्योग संस्थांच्या वस्तू भिन्न भिन्न असल्यामुळं प्रत्येक उद्योग संस्थेची थोडीशी मक्तेदारी निर्माण झालेली असते. आणि म्हणून ग्राहक ती उद्योग संस्था ती वस्तू सोडून दुसरीकडे सहजासहजी जात नाहीत. कारण त्या वस्तूशी, त्या कंपनीशी ग्राहक
भावनात्मक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या जोडलेली असतात. आणि म्हणून प्रत्येक जी उद्योग संस्था आहे, ही प्रत्येक उद्योग संस्था अल्पाधिकारात ही लहान मक्तेदारासारखी असते. उत्पादकांची संख्या कमी असते आणि त्यामुळं या कमी संख्येनं असलेले जे उत्पादक असतात, हे उत्पादक काही प्रमाणात, थोड्या प्रमाणात मक्तेदारासारखे वागू शकतात. पूर्ण मक्तेदारी नसते, पण थोड्या प्रमाणात मक्तेदारी असते, लहान प्रमाणात मक्तेदारी आढळते. हे अल्पाधिकाराचं तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. अल्पाधिकाराचं चौथं वैशिष्ट्य असं आहे की परस्परावलंबन, किंवा अल्पाधिकार बाजारातील ज्या उद्योग संस्था असतात, ह्या उद्योग संस्था एकमेकावर अवलंबून असतात. चौथं वैशिष्ट्य परस्परावलंबन किंवा परस्परावलंबित्व. अल्पाधिकार बाजारातील विक्रेत्यांची किंवा उत्पादकांची संख्या थोडी असते आणि त्यामुळं अल्पाधिकार बाजारातील प्रत्येक उद्योग संस्था इतर उत्पादन संस्थांच्या किंवा इतर स्पर्धकांच्या बाजारविषयक धोरणावर लक्ष ठेवून असतात. बाजारविषयक धोरण म्हणजे किंमत विषयक धोरण, उत्पादन विषयक धोरण, विक्री विषयक किंवा पुरवठ्या संदर्भातलं धोरण. तर अशा प्रकारे प्रत्येक उद्योग संस्थेला इतर स्पर्धात्मक ज्या उद्योग संस्था आहेत, या उद्योग संस्थांच्या किंमत विषयक आणि उत्पादन विषयक निर्णयाकडे लक्ष द्यावं लागतं. म्हणजे एखाद्या उद्योग संस्थेनं जर किंमत कमी केली तर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बाकीच्या उद्योग संस्था सुद्धा किंमत कमी करण्याचा निर्णय घेतात. कारण अल्पाधिकारामध्ये विक्रेत्यांची संख्या थोडी असते, त्यामुळे त्यांच्यात ग्राहक मिळवण्यासाठी, बाजारपेठा टिकून ठेवण्यासाठी, बाजारपेठा मिळवण्यासाठी, बाजारपेठेवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी स्पर्धा असते. त्यामुळे प्रत्येक उद्योग संस्थेला इतर स्पर्धक उद्योग संस्था आपल्या वस्तूच्या किमतीबाबत, उत्पादनाबाबत, विक्रीबाबत कोणते निर्णय घेतात याकडे लक्ष ठेवावं लागतं. एखाद्या उद्योग संस्थेनं जर आपल्या वस्तूची किंमत कमी केली तर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी, आपल्या वस्तू खपण्यासाठी इतर उद्योग संस्थांना सुद्धा आपल्या वस्तूंच्या किमती कमी कराव्या लागतात. तर अशा प्रकारे अल्पाधिकार बाजारात प्रत्येक उद्योग संस्था ही एकमेकावर अवलंबून असते. वस्तूचा दर्जा, वस्तूची किंमत या संदर्भात प्रत्येक उद्योग संस्था, इतर उद्योग संस्था कोणते निर्णय घेतात याकडे लक्ष ठेवून असतात. स्पर्धक उद्योग संस्थेनं, स्पर्धक उत्पादन संस्थेनं जर वस्तूच्या दर्जात बदल केला तर इतर उद्योग संस्थांना सुद्धा आपल्या वस्तूच्या दर्जात बदल करावा लागतो. टिकून राहण्यासाठी, मागणी टिकून ठेवण्यासाठी, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अशा प्रकारे अल्पाधिकार बाजारातील प्रत्येक उद्योग संस्थेला इतर उद्योग संस्था त्यांच्या वस्तूच्या किमतीबाबत, त्यांच्या वस्तूच्या दर्जाबाबत, विक्रीबाबत, पुरवठ्याबाबत कोणते निर्णय घेतात याकडे लक्ष ठेवावं लागतं. आणि म्हणून असं म्हणतात की अल्पाधिकारातील सर्व उद्योग संस्था ह्या अनेक बाबतीत एकमेकावर अवलंबून असतात आणि त्यामुळे परस्परावलंबित्व हे अल्पाधिकार बाजाराचं एक वैशिष्ट्य आहे. अल्पाधिकार बाजाराचं पाचवं वैशिष्ट्य असं आहे की या बाजारातील ज्या वस्तू असतात ह्या वस्तू एकजिन्सी पण असतात आणि भिन्न सुद्धा असतात. अल्पाधिकारातील
वस्तू ज्या असतात, ह्या वस्तू सर्व उद्योग संस्थांच्या वस्तू ह्या एक जिन्सी किंवा एकसारख्या असतात. त्याचबरोबर ह्या वस्तू वेगवेगळ्या सुद्धा असतात किंवा जवळचा पर्याय असलेल्या वस्तू असतात. एखाद्यानं किंमत जर वाढवली तर ग्राहक दुसऱ्या उत्पादकाकडील वस्तू खरेदी करू शकतो. आणि म्हणून अल्पाधिकार बाजाराचं पाचवं वैशिष्ट्य असं आहे की या बाजारात जे मोजके विक्रेते असतात, या सर्व विक्रेत्यांकडून विकल्या जाणाऱ्या ज्या वस्तू असतात, ह्या सर्व वस्तू एकतर एकसारख्या असतात किंवा थोड्याशा वेगळ्या असतात किंवा जवळचा पर्याय असलेल्या असतात. अल्पाधिकार बाजाराचं सहावं वैशिष्ट्य आपण बघूयात. ते वैशिष्ट्य म्हणजे जाहिरात किंवा जाहिरात खर्च. अल्पाधिकार बाजारात जाहिरात खर्च करावा लागतो. पूर्ण स्पर्धेत जाहिरात करावी लागत नाही. मक्तेदारीत एकच उत्पादक असल्यामुळे जाहिरात करावी लागत नाही. पण अल्पाधिकार बाजारात मात्र 2 पेक्षा जास्त 3 ते 15 एवढे उत्पादक असतात, एवढे विक्रेते असतात आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा असते. वस्तू खपवण्याची स्पर्धा असते आणि त्यामुळं अल्पाधिकार बाजारातील प्रत्येक उद्योग संस्थेला जाहिरात करावी लागते. पूर्ण स्पर्धेत जाहिरात करावी लागत नाही, कारण वस्तू एक जिन्सी असते. ग्राहकांना बाजारपेठेचं पूर्ण ज्ञान असतं. मक्तेदारीत एकच उत्पादक असतं, जाहिरात करावी लागत नाही. पण अल्पाधिकार बाजारात मात्र संख्येनं अल्प जरी विक्रेते असले तरी त्यांच्यात स्पर्धा असते आणि म्हणून जास्तीत जास्त ग्राहक मिळवण्यासाठी, बाजारपेठा काबीज करण्यासाठी, बाजारपेठा टिकवण्यासाठी अल्पाधिकार बाजारातील प्रत्येक उद्योग संस्था जाहिरातीवर मोठा खर्च करत असतात. आपल्या वस्तूची जाहिरात करून आपली वस्तू इतरांपेक्षा कशी चांगली आहे, आपली वस्तू इतरांपेक्षा कशी वेगळी आहे, हे प्रत्येक उद्योग संस्था ग्राहकांच्या मनावर जाहिरातीच्या माध्यमातून ठसवण्याचा प्रयत्न करत असते. तर अशा प्रकारे अल्पाधिकार बाजारात स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी, वस्तूचा खप वाढवण्यासाठी, जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी प्रत्येक उद्योग संस्था जाहिरात करत असते, जाहिरातीवर मोठा खर्च करत असते. म्हणजे अल्पाधिकार बाजारात वस्तू खपवण्यासाठी, अधिक नफा मिळवण्यासाठी जाहिरात करावी लागते. त्यामुळं जाहिरात खर्च हे अल्पाधिकार बाजाराचे एक वैशिष्ट्य आहे. अल्पाधिकाराचं सातवं वैशिष्ट्य असं आहे ते म्हणजे उद्योग संस्थांच्या प्रवेशावर निर्बंध किंवा मर्यादा. आपल्याला माहित आहे की पूर्ण स्पर्धेत उद्योग संस्थांच्या प्रवेशावर निर्बंध नसतात. कोणालाही उद्योग संस्था सुरू करता येते, बंद करता येते. मक्तेदारीत एकच उत्पादक असतो, एकच मक्तेदार असतो. एकतर सरकार मक्तेदार असतो किंवा नैसर्गिक कारणामुळे मक्तेदारी निर्माण झालेली असते. त्यामुळे त्या बाजारात सुद्धा इतर उत्पादकांना प्रवेश करता येत नाही. अल्पाधिकारात प्रवेश करता येतो, पण सहजासहजी प्रवेश मिळत नाही. अल्पाधिकार बाजारात उद्योग संस्थांच्या प्रवेशावर मर्यादा असतात, निर्बंध असतात. सहजासहजी प्रवेश करता येत नाही. काही अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं. भांडवलाचा अडथळा असेल, कच्च्या मालाचा अडथळा असेल, कच्चा माल उपलब्ध नसेल, कच्च्या मालाची टंचाई असेल, तर नवीन उद्योग संस्था सुरू करता येत नाही. पण अल्पाधिकार बाजारात मात्र उद्योग संस्था बंद करता येते. एखाद्या उद्योग संस्थेला जर उद्योग संस्था बंद करायची असेल, उत्पादन कमी करायचं असेल, उद्योग संस्था सोडून जायचं असेल, तर ते शक्य असतं. पण सहजासहजी प्रवेश करता येत नाही. इतर उत्पादकांना, इतर उद्योग संस्थांना सहजासहजी उद्योग संस्था सुरू करता येत नाही.
काही कायदेशीर अडथळे असतात, पेटंट सारखे कायदे असतात किंवा काही इतर अडथळे असतात आणि त्यामुळं पूर्ण स्पर्धेप्रमाणे सहजासहजी उद्योग संस्था सुरू करता येत नाही. अल्पाधिकार बाजाराचं 8वं वैशिष्ट्य असं आहे ते म्हणजे सहकार्य आणि संघर्ष. या बाजारातील ज्या उद्योग संस्था असतात त्या उद्योग संस्था कधी एकमेकांना सहकार्य करतात किंवा आपापसामध्ये संघर्ष करतात, गळे कापूस स्पर्धा करतात, जीवघेणी स्पर्धा सुद्धा करतात. काही वेळा या उद्योग संस्था स्वतःच्या अस्तित्वासाठी, नफा टिकवून धरण्यासाठी एकत्र येतात, संगनमत करतात आणि आपलं उत्पादन विषयक धोरण ठरवतात, किंमत विषयक धोरण ठरवतात, विक्री विषयक धोरण ठरवतात आणि त्यामुळे कोणाचंच नुकसान होत नाही. काही वेळा या उद्योग संस्था सहकार्य न वागता एकत्र येतात, तडजोड करतात, संगनमत करतात आणि किंमत खाली पडू देत नाहीत. किंमत विषयक धोरण ठरवताना, उत्पादन धोरण ठरवताना, विक्री विषयक धोरण ठरवताना एकमेकांना सहकार्य करतात, संगनमत करतात. पण काही वेळा मात्र जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा सुद्धा करतात, गळे कापूस स्पर्धा करतात, जीवघेणी स्पर्धा. म्हणजे या स्पर्धेतून दुसऱ्या कंपनीला संपवणं अशा प्रकारची स्पर्धा करतात. मला वाटतं आयडिया कंपनी जी मोबाईलची ही अशा गळे कापूस जीव घेण्या स्पर्धेतनच संपलेली असावी. अशा अनेक कंपन्या संपलेल्या आहेत. इतर ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या जीवघेणी स्पर्धा सुद्धा करतात आणि दुसऱ्या कंपनीला आपला गाशा गुंडाळायला लावतात. तर अशा प्रकारे काही वेळा या कंपन्या एकमेकांना सहकार्य सुद्धा करतात, पण काही वेळा आपापसामध्ये संघर्ष करतात आणि हा जो संघर्ष असतो हा संघर्ष जीव घेणा संघर्ष सुद्धा असतो. अल्पाधिकाराचं पुढचं 9वं वैशिष्ट्य आपण बघूया. ते वैशिष्ट्य असं आहे ते म्हणजे किंमत ताठरता किंवा किंमत परिदृढता. अल्पाधिकार बाजारामध्ये वस्तूची जी किंमत निश्चित झालेली असते ही किंमत सहजासहजी बदलत नाही. किंमत ताठरता आढळून येते. सर्व उद्योग संस्था किंमत कमी करून स्पर्धा करण्याऐवजी किंमत कायम ठेवणं पसंत करतात. अल्पाधिकार बाजाराचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आपल्या वस्तूची किंमत कमी करण्याऐवजी सर्व उद्योग संस्था आपली जी किंमत आहे ही किंमत कायम ठेवण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणून या बाजारातल्या ज्या किमती असतात ह्या किमती ताठर असतात. मक्तेदारीत ज्याप्रमाणे वस्तूंच्या किमती सहजासहजी बदलत असतात त्याप्रमाणे अल्पाधिकार बाजारातील किमती सहजासहजी बदलत नाहीत. किंमत कमी करण्याऐवजी कंपन्या एकत्र येऊन आहे ती किंमत कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं अल्पाधिकार बाजारातील वस्तूंच्या किमतींच्या बाबतीत ताठरता, परिदृढता आढळून येते. अल्पाधिकार बाजाराचं 10वं वैशिष्ट्य असं आहे की या बाजारातील मागणी वक्राचा जो आकार आहे त्याबाबत अनिश्चितता असते. म्हणजे इतर पूर्ण स्पर्धा असेल, मक्तेदारी असेल, मागणी वक्राचा आकार निश्चित असतो. पण अल्पाधिकार बाजारातील मागणी वक्राच्या आकाराच्या बाबतीत मात्र अनिश्चितता असते. एखाद्या उद्योग संस्थेनं आपल्या वस्तूची किंमत कमी केली तर इतर उत्पादक त्यांच्या वस्तूच्या किमती वाढवतील का कमी करतील हे निश्चित सांगता येत नाही. आणि त्यामुळं ज्या उद्योग संस्थेनं आपल्या वस्तूची किंमत कमी केलेली असते त्या उद्योग संस्थेच्या वस्तूच्या मागणी वक्राचा आकार कसा राहील हे निश्चित सांगता येत नाही.
10वं वैशिष्ट्य आपण बघतोय की अल्पाधिकार बाजारातील मागणी वक्राच्या आकाराच्या बाबतीत अनिश्चितता असते. कारण ज्या उद्योग संस्थेनं आपल्या वस्तूची किंमत कमी केलेली असते त्या उद्योग संस्थेच्या वस्तूच्या मागणीचा आकार कसा राहील हे निश्चित सांगता येत नाही. कारण आपल्याला माहिती आहे की वस्तूची किंमत कमी केली की वस्तूची मागणी वाढते. पण एखाद्या उद्योग संस्थेनं वस्तूची किंमत कमी केल्यानंतर अल्पाधिकार बाजारातील त्या उद्योग संस्थेच्या ज्या स्पर्धक कंपन्या असतात, ज्या प्रतिस्पर्धी उद्योग संस्था असतात, त्या उद्योग संस्था कोणता निर्णय घेतील म्हणजे त्यांच्या वस्तूंची किंमत कमी होईल का वाढेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून ज्या उद्योग संस्थेनं आपल्या वस्तूची किंमत कमी केलेली आहे त्या उद्योग संस्थेच्या वस्तूच्या मागणीचा जो वक्र आहे त्या वक्राचा आकार कसा राहील हे निश्चित सांगता येत नाही. अल्पाधिकार बाजारातलं 11वं वैशिष्ट्य असं आहे ते म्हणजे या बाजारात किंमत युद्ध प्राइस वार आढळले. म्हणजे एखाद्या उद्योग संस्थेनं वस्तूची किंमत जर कमी केली तर इतर उद्योग संस्था सुद्धा आपल्या वस्तूची किंमत कमी करतात आणि वस्तूची किंमत कमी करण्याचं सत्र हे सतत चालू राहतं. एका उद्योग संस्थेनं वस्तूची किंमत कमी केली इतर उद्योग संस्था सुद्धा वस्तूची किंमत कमी करतात. त्याला प्राइस वार किंवा किंमत युद्ध असं सुद्धा म्हणतात आणि त्याचाही परिणाम वस्तूच्या मागणीवरती होत असतो. अल्पाधिकार बाजाराचं शेवटचं 12वं वैशिष्ट्य असं आहे ते वैशिष्ट्य म्हणजे बिगर नफा हेतूचं अस्तित्व. नॉन प्रॉफिट. उदाहरणार्थ आपण असं पाहतो की बऱ्याच वेळा अल्पाधिकारातील उद्योग संस्था ज्या असतात टीव्हीचं उत्पादन करणाऱ्या कंपन्या असतील, मोटारीचं उत्पादन करणाऱ्या कंपन्या असतील, मोबाईलचं उत्पादन करणाऱ्या कंपन्या असतील, सिमेंटचं उत्पादन करणाऱ्या कंपन्या असतील, फ्रीजचं उत्पादन करणाऱ्या कंपन्या असतील, ह्या कंपन्या संख्येनं अल्प असतात. आणि अशा प्रकारे संख्येनं अल्प असणाऱ्या ह्या उद्योग संस्था काही वेळा शहाणपणाचा निर्णय घेतात. म्हणजे नफा मिळवण्याऐवजी, महत्तम नफा मिळवण्याऐवजी जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या मागं लागण्याऐवजी स्पर्धेमध्ये आपली उद्योग संस्था, आपली कंपनी कशी टिकून राहील यालाच महत्त्व देतात. त्याला बिगर नफ्याचा हेतू असं म्हणतात. बिगर नफा हेतूला प्राधान्य देतात. अल्पाधिकार बाजारातील उद्योग संस्था बिगर नफा हेतूला प्राधान्य देतात. म्हणजे नफा मिळवण्याऐवजी, महत्तम नफा मिळवण्याऐवजी या स्पर्धेत आपण कसं टिकून राहू यालाच महत्त्व देतात. म्हणजे आता कोरोनाचा काळ आहे. कोरोनाच्या काळामध्ये सर्व जगातल्या सर्व लोकांचं एकच ध्येय आहे की आपण जिवंत कसं राहू. जिवंत राहणं, जगणं हेच महत्वाचं आहे. म्हणजे आता उद्योगधंदे बंद आहेत, व्यापार हळू प्रमाणात, कमी प्रमाणात चालू आहे, नोकरदारांचा पगार अजून फारसा झालेला नाहीये, मोठं नुकसान झालेलं आहे, आर्थिक नुकसान झालेलं आहे, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, अनेक धंदे, अनेक कारखाने बंद पडलेले आहेत, नफ्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. पण याचं दुःख आता फारसं लोकांना वाटत नाही. या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये आपण जिवंत कसं राहू हीच विवंचना प्रत्येकाला पडली. आपण जर जगलो, वाचलो आणि कोरोना महामारीचं संकट जर दूर झालं तर पुन्हा आपण भरपूर नफा मिळवू, पुन्हा भरपूर उत्पन्न मिळवू, पुन्हा रोजगार मिळवू, पुन्हा नोकऱ्या मिळवू असं लोकांना वाटतं. म्हणजे जगायचं, जिवंत राहायचं एवढंच लोकांनी आज ठरवलेलं आहे. जगातल्या सर्व लोकांनी असं ठरवलेलं आहे की
पैसा मिळवण्यापेक्षा, उत्पन्न मिळवण्यापेक्षा या कोरोना महामारीच्या काळात फक्त आपण जगायचं कसं, जिवंत राहायचं एवढंच ठरवलेलं आहे. आणि अल्पाधिकार बाजारात सुद्धा तीव्र स्पर्धा असते, जीवघेणी स्पर्धा असते, कठोर कॉम्पिटिशन. आणि म्हणून बऱ्याच वेळा प्रचंड नफा मिळवण्यापेक्षा या जीवघेण्या स्पर्धेत कसं टिकून राहायचं याचाच विचार अल्पाधिकार बाजारातील कंपन्या किंवा उद्योग संस्था करत असतात. काही उद्योग संस्था महत्तम नफा मिळवण्याऐवजी वस्तूची जास्तीत जास्त विक्री करण्याच्या उद्दिष्टाला महत्व देतात. आपली उद्योग संस्था मोठी बनवण्याच्या उद्दिष्टाला महत्व देतात आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी महत्तम नफ्याऐवजी स्पर्धेत टिकून राहण्याला महत्व देतात. तर अशा प्रकारे उद्योग संस्था मोठी बनवणं, जास्तीत जास्त वस्तूंची विक्री करणं, स्पर्धेत टिकून राहणं या उद्दिष्टांना उद्योग संस्था महत्व देतात. महत्तम नफा मिळवण्याऐवजी स्पर्धेत टिकून राहणं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं असतं. तर अशा प्रकारे अल्पाधिकार बाजाराची ही जवळजवळ 12 वैशिष्ट्ये आपण पाहिली. अल्पाधिकारावरती प्राध्यापक कुर्नो, जॉन रॉबिन्सन, चेंबरलिन, हेग, स्टोनियर, स्टिग्लर, विल्यम फेल्नर यांनी अतिशय चांगलं आणि समृद्ध असं लिखाण केलेलं आहे. आपण सारांश बघूया की ज्या बाजारात अल्प विक्रेते असतात, थोडे विक्रेते असतात, त्याला अल्पाधिकाराची बाजारपेठ असं म्हणतात. अल्पाधिकार बाजाराची काही वैशिष्ट्ये आपण बघूया. पहिलं वैशिष्ट्य असं आहे की अल्पाधिकारात विक्रेत्यांची संख्या थोडी असते. दुसरं वैशिष्ट्य, उद्योग संस्थांचा आकार असमान असतो. म्हणजे काही उद्योग संस्था आकाराने लहान असतात, काही उद्योग संस्था आकाराने मोठ्या असतात. तिसरं वैशिष्ट्य, अल्पाधिकार बाजारात मक्तेदारीचा अंश आढळतो. चौथं वैशिष्ट्य, परस्परावलंबित्व. म्हणजे या उद्योग संस्था अनेक बाबतीत एकमेकावर अवलंबून असतात. पाचवं वैशिष्ट्य, या बाजारातील वस्तू एकजिनसी असतात किंवा वस्तू भिन्न सुद्धा असतात. सहावं वैशिष्ट्य, जाहिरात करावी लागते. जाहिरात खर्च हे अल्पाधिकाराचं वैशिष्ट्य आहे. सातवं वैशिष्ट्य, उद्योग संस्थांच्या प्रवेशावर निर्बंध असतात किंवा मर्यादा असतात. आठवं वैशिष्ट्य, या उद्योग संस्था परस्परामध्ये कधी सहकार्य करतात किंवा संघर्ष करतात, जीवघेणी स्पर्धा सुद्धा करतात. नववं वैशिष्ट्य, किंमत ताठरता किंवा किंमत परिदृढता आढळते. 10वं वैशिष्ट्य, या बाजारातील मागणी वक्राच्या आकाराबाबत अनिश्चितता असते. आणि 11वं वैशिष्ट्य, किंमत युद्ध. आणि 12वं, बिगर नफा हेतूचं अस्तित्व. तर अशा प्रकारे अल्पाधिकार बाजाराची व्याख्या आणि 12 वैशिष्ट्य आपण पाहिली. अल्पाधिकार हे प्रकरण इयत्ता 12वी, BA, BCom, MA, MBA या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना अत्यंत उपयुक्त आहे. धन्यवाद.